ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल. आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय. त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे. पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल. आता जे काही नुकसान झालेलं आहे, हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला आहे. 1992 नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही. छोटे मोठे झाले असतील. आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल. म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही. तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते. जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा. जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा. किसी को बख्शा नहीं जाएगा.